तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून संगीत रत्न सुरमणी तालमणी आम्हा सर्वांचे गुरुवर्य आणि तमाशा लोकनाट्य क्षेत्रामधलं उत्तुंग असं नाव असणारे आम्हाला गुरुस्थानी असणारे मी नाव नाही घेत सर्वांनी एकदा अण्णाच्या नावानं टाळी वाजवायची जोरात शाहिरी पथक आहे मग तुम्ही म्हणाल शाहिरी पथकात ढोलकी एकच असते आणि या 7-7 ढोलके कुठून आणले शाहिराने हे काय नवीन सुरू केलंय तुमची प्रेरणा आता जो तमाशा झाला आमचे आगरकर दादा एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा जोरात लता लंका सगळे 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 अगदी तमाशा मंडळाचे महामेरू आम्ही छोटासा प्रयत्न करतोय सर पार्लेकर सर जगतापांना तुमचा सर्व टीम या ठिकाणी मान्यवर मला गुरुस्थानी असणारे मातृतुल्य गुरुतुल्य ऋषितुल्य गुरुवर्य बंधू भगिनी युवा शाहीर रसिक मायबाप आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आमंत्रण दिलं ते सर्वच या संस्थेचे पदाधिकारी तुम्हा सर्वांना नतमस्तक होऊन जमणार नाही आम्हाला पण छोटासा प्रयत्न केलाय शाहीर माळी आणि परिवारासाठी एकदा टाळी वाजवा चला ऐकूया सुरुवातीचा मग अशी आपण थाप हलगी ऐकलेलीच आहे पारंपरिक अस्सल बाज ऐकलेला आहे पण हां हो सर हां ढोलक्या लावून घेतो बोलच तो घ्या बोलतो आणि आपण ज्यांचा तमाशा ऐकला ते आम्हाला गुरुस्थानी पुढे गेले आमचे दादा पाठीमागे आहेत या ठिकाणी संगीत रत्न दत्ता महाडिक सर गुलाबराव बोरगावकर इथं बसलेत तुम्ही तेच आहात त्यांच्या रूपानं आम्ही तुमच्याच बघतो त्यांना धन्यवाद या ठिकाणी आमचे संपत सर आहेत भोपाळ ती भैरवीसाठी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भारताबाहेर कार्यक्रम केले भोपाळी भैरवी फारसे वेळ तुमचा घेणार नाही आता इकडं साऊंड चेक चालू आहे हो पण मला एकच प्रश्न तुम्हाला असा करायचा आहे की खूप साऱ्या लोककला आहेत पण माळी परिवाराला शाहिरी बाजच का आवडला आणि हा भाग टिकवत असताना तुम्ही अभ्यास कशा प्रकारचा करता जेणेकरून तुम्ही तुमचा सगळा परिवार आणि महाराष्ट्र पूर्ण भारत आणि दुबईमध्ये जाऊन सुद्धा महाराजांचा इतिहास तुम्ही जिवंत ठेवलाय त्या पाठीमागचं कारण छोटासा प्रयत्न केलाय शाहीरच का झाला चांगला सवाल जवाब आहे म्हणजे कलगीन तुराच चाललंय आता बहुतेक इथं असो मी ज्या गल्लीमध्ये राहत होतो पूर्वीचा पेठभाग 514 महाराणी झाशी चौक आणि त्या पेठभाग गणपती पेठमध्ये मी ज्यांच्याकडून गुरुकुल पद्धत असते त्याला म्हणतात पूर्वीची आताची नव हॅलो ते आमचे माझं दैवत म्हणलं तर खरंच माझं दैवतच आहे माझा बाप आहे तो माझी आई आहे माझी बहीण आहे माझी ताई आहे किती नाती लो माझ्या गुरु सोबत गुरु परमात्मा परोशी म्हटलेला आहे गुरुचरणी ठेवता भाव आपोआप भेटे देव ते गुरुजी माझे शाहीर सम्राट शाहीर तिलक शाहीर विशारद बापूसाहेब विभोते आणि क्रांती शाहीर रद दीक्षित त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली शिवशाहीर बाबासाहेब देशमुख रमजान बागणेकर कुंदीनाथ करके राजाराम जगताप शाहीर तिलक विराजराव सरनाईक अमर शेख विठ्ठल उमाप शेख जैनू चांद चंदू भरडकर आत्मारामजी पाटील किती नावं घ्यावीत आणि महिला शाहिरामध्ये पहिल्या महिला शाहीर अंबुताई बुधगावकर आणि अनुषाबाई शिंदे एकदा हात वरती करून जोरात टाळी वाजवा प्रयत्न करतोय राज आपला मी होणार सुपरस्टारचा तो विजेता आहे तो म्हणत नाही मी त्याचा परिवार विजेता आहे मग इथं निलेश असेल ढोलकीवरती माझा तेजस असेल ओंकार असेल प्रसिक असेल शिव असेल अवधूत असेल आणि हा माझा संपूर्ण परिवार सगळा कल्पनाताई कोमलताई हा छोटा शाहीर शौर्यराज हर्षवर्धन आशाताई सूर्यवंशी रवींद्र माळी हा सारा परिवार आहे काय वर्णावी ख्याती या मंचकाची आणि ज्या मंचक त्यांनी हादरवून सोडला त्या सालामध्ये मी पुढे जाणार आहे तुमचा जास्ती वेळ घेणार नाही आता उत्कंठा वाढलेली आहे चला ऐकूया पारंपरिक तमाशामधली गणगवळण त्याआधी थाप हलगी सर्वप्रथम दादा जरा रिवर्ब द्या आणि बेस कमी करून हाईच द्या सर्व बेलेकर वासी वाह साऊंड दादा क्या बात है
मला गुरुतुल्य, मातृतुल्य आणि पितृतुल्य असे असणारे सर्व कलावंत, ढोलकी वादक, पेटी वादक, सर्व नृत्यकाम करणारे, संगीत काम करणारे, झील धरणारे, तुंतुण वाजवणारे आणि टाळ वाजवणारे, गायकर साहेब सर्व ज्ञानतुल्य, ऋषितुल्य, विद्वत्तातुल्य असे बसलेले सर्व हे मान्यवर आणि माझे वडीलधारी माणसं, सर्व शाहीर आणि सर्व तमाम तमाशा रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करून सादर करीत आहोत शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी सहकारी सांगली पारंपरिक गण गवळण. आदिगणाला वा शाहीर हो स्वरसम्राट, स्वरमणी, संगीत विशारद दत्ताजी महाडी आणि आमचे गुलाबरावजी बोरगावकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सद्गुरू स्वामी नित्यानंद स्वामी यांच्या चरणी लीन होऊन आणि गुरुवर्य शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांच्या कृपा आशीर्वादाने शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेला आपल्या लोकपरंपरेला सुंदर असं वाङ्मय ज्यांनी बहाल केलं ते शाहीर पठ्ठे बापूराव, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा पालखी, ढोलकी आणि हलगीचा छडा आपल्या समोर सादर झालेला आहे. त्याला छडा असं म्हणतात. आणि त्यानंतर पारंपरिक वादातला गण तो कसा आदिगणाला रनिला नाही तर पुन्हा रंग सुना सुना आदिगणा
सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु मेरूवरचा धरुवाना मेरूवरचा मेरूवरचा धरुवाना ब्रह्मांडा भवती तो एक सवता ब्रह्मांडा भवती तो एक सवता दिवस लाविला मना मना आधी पठ्ठे बापूराव आपल्या शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात की जर का एखादा साधक किंवा एखादा कलाकार सद्गुरु चरणी लीन झाला, हा जो महोत्सव आहे हा तमाशा महोत्सव आहे. तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे असणारी इच्छा. ध्यानरूपी अंधारात जो साधक इच्छारूपी भगवंताला प्राप्त करतो त्याला तमाशा असं म्हणतात. ह्याला शास्त्र पुरावा आहे. हे मी नाही सांगत, आमचे गुरुवर्य दत्ताजी महाडिक आम्हाला सांगतात. त्यांचा अध्यात्माचा अभ्यास इतका गाढा होता, त्या अध्यात्माच्या जीवावरती त्यांनी अनेक काव्य लिहिली, ती आपल्या समोर प्रचलित झालेली आम्हाला दिसतात. आणि जर का एखादा साधक गुरुचरणी लीन झाला, गुरुचरणावरती त्याने लोटांगण घातलं, त्याच्या मनाची अवस्था शाहीर पठ्ठे बापूराव शेवटच्या कडव्यात लिहितात. माझ्या मनाचा मी तूपणाचा, माझ्या मनाचा मी तूपणाचा, माझ्या मनाचा मी तूपणाचा, जाळून केला चुना चुना, जाळून गेला चुना चुना, जाळून गेला चुना चुना. माझ्या मनाचा मी तूपणाचा, जाळून केला चुना चुना. जाळून गेला चुना चुना, पठ्ठे बापूराव कवीच्या कवनेचा, पठ्ठे बापूराव कवीच्या कवनेचा हा एक तुकडा सुना सुना. आधी गणाला रनिया दिला, नाही तर पुन्हा रंग सुना सुना. आधी गणाला रनिया दिला, नाही तर पुन्हा रंग सुना सुना. सादर करण्याचा प्रयास करतो, क्षमा असावी. अवघे रचिले तिन्ही ताळ्या, अवघे रचिले तिन्ही ताळ्या, स्वर्ग मृत्यू पाताळ
त्याचे गमन करणाऱ्या नंद यशोदेचा बाळा मी गोकुळाचा वनमाळी ग मम वंशो जीवलुके जीवभूतो सनातनः. भागवत गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान आम्हाला सांगतात की अरे अर्जुना, देही बीज मी संचारवी, आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. या देहामध्ये बीज सुद्धा मीच घातलेला आहे आणि या सृष्टीच्या चराचरामध्ये माझा अंश भरून उरलेला आहे पार्था. त्यामुळे अहंभाव आपल्याला लावून घेऊ नकोस आणि निखळ आणि शुद्ध भावनेने जग. मी तुझ्या सेवेसाठी तत्पर उभा आहे. म्हणून मी कोण आहे तो श्रीकृष्ण भगवान सांगतोय. मी गोकुळचा वनमाळी ग, मी गोकुळचा वनमाळी ग. सोड शंका मनाची खुळी, मी गोकुळचा वनमाळी ग. सोड शंका मनाची खुळी, मी गोकुळचा वनमाळी ग, गोकुळचा वनमाळी ग. मी गोकुळचा वनमाळी ग, मी गोकुळचा वनमाळी ग. सोड शंका मनाची खुळी, गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची खुळी. गोकुळचा परब्रह्मी सारंग पाणी, परब्रह्मणि सारंगपाणि, परब्रह्मणि सारंगपाणि, परब्रह्मी सारंग पाणी, परब्रह्मणि सारंगपाणि, परब्रह्मणि सारंगपाणि. दिन रात्र असू द्या ध्यानी, दिन रात्र असू द्या ध्यानी, दिन रात्र असू द्या ध्यानी. उगी फसला का माया सारी ग, उगी फसला का माया सारी ग. सोड शंका मनाची, मी गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची. गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची.
तारुणी तो शेवटी नेईल तारुणी तो शेवटी नेईल तारुणी ठेवा जपून अंता करणे ग ठेवा जपून अंतःकरणी ठेवा जपून अंतःकरणी गुणी भास्कर कवीच्या ओळी ग गुणी भास्कर कवीच्या ओळी ग सोड शंका मना मी गोकुळचा वन माळी ग सोड शंका मनाची गोळी मी गोकुळचा वन माळी ग सोड शंका मनाची गोळी मी गोकुळचा वन माळी ग शंका मनाची गोळी मी गोकुळचा वनमाळी ग शंका मनाची झालेली आहे. आणि ह्या पारंपरिक तमाशानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या महाराष्ट्राला शाहिरीची फार मोठी परंपरा आहे. शाहीर दीक्षित घराण्याची शाहिरी आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. बाबासाहेब देशमुखांचे घराण्याची शाहिरी आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. असे विविध घराणे आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयास करतो. तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोर साधू संतांचा जन्म झाला, थोर नरवीर पुरुषांचा जन्म झाला आणि यांचंच गुणगान गाणारा हा वीर आणि वीरश्री अशी उत्पन्न करणारा हा शाहीर दफावरती थाप मारून आपल्या ह्या शाहिरी कलेची सुरुवात करतोय. त्यामुळे शाहिरीतील प्रमुख वाद्य तो म्हणजे शाहिरी डब. तो सर्वप्रथम आपण ऐकूया आणि पुढील शाहिरीला सुरुवात करूया. बरोबर दे ढोलक्यात एक वाजवा तू मारती पुढे सादर करण्याचा प्रयास करतो. क्षमा असावी. अवघे रचिले तिन्ही ताळ्या अवघे रचिले तिन्ही ताळ्या स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचे गमन करणारा नंद यशोदेचा बाळा मी गोकुळचा वनमाळी ग मम वंशो जीवलुके जीवभूतो सनातन. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान आम्हाला सांगतात की अरे अर्जुना
देही बीज मी संचारवी आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. या देहामध्ये बीज सुद्धा मीच घातलेला आहे आणि या सृष्टीच्या चराचरामध्ये माझा अंश भरून उरलेला आहे पार्था. त्यामुळे अहंभाव आपल्याला लावून घेऊ नकोस आणि निखळ आणि शुद्ध भावनेने जग. मी तुझ्या सेवेसाठी तत्पर उभा आहे. म्हणून मी कोण आहे तो श्रीकृष्ण भगवान सांगतोय. मी गोकुळचा पण माळी ग, मी गोकुळचा पण माळी ग, सोड शंका मनाची खुळी. मी गोकुळचा पण माळी ग, सोड शंका मनाची खुळी. मी गोकुळचा वनमाळी ग, गोकुळचा वनमाळी ग, मी गोकुळचा पण माळी ग, मी गोकुळचा पण माळी ग, सोड शंका मनाची खुळी. गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची गोकुळचा पर ब्रह्मी सारंग पाणी, परब्रह्म सारंग पाणी, परब्रह्म सारंग पाणी, पर ब्रह्मी सारंग पाणी, परब्रह्म सारंग पाणी, परब्रह्म सारंग पाणी. दिन रात्र असू द्या ध्यानी, दिन रात्र असू द्या ध्यानी, दिन रात्र असू द्या ध्यानी. उगी फसला का माया सारी ग, उगी फसला का माया सारी ग, सोड शंका मनाची. मी गोकुळचा वनमाळी ग, शेवटी नेल तारुणी, तो शेवटी नेल तारुणी, तो शेवटी नेल तारुणी, शेवटी नेल तारुणी, तो शेवटी नेल तारुणी, तो शेवटी नेल तारुणी. ठेवा जपून अंता करणे ग, ठेवा जपून अंतःकरणी ठेवा.